सर, मी दीपक साहू यांच्या घरी काम करायला जातो. त्यांनी माझ्यावर चोरीचा आरोप लावला आहे आणि आरोप लावून मला कंप्लेंट केली तिथं आणि मला पोलीसवाले घरी येऊन पण घेऊन गेले आणि माझ्यासमोर माझ्या मुलाला, माझ्या घरवाल्याला, मला आणि सर्वच धमकी देऊ असे मारायचे की तुझ्या नवऱ्याला आणि बायको सगळ्यांना धमकी द्यायची की तुम्हा सर्वांनाच आम्ही असं वरत टांगू मारेल का तुम्ही चोरी कबूल नाही केली तर. मी 17 वेळ सांगत होती सर, रडू तेवढा मार सहन करू माझ्या मुलाला माझ्यासमोर मारलंय, मलाही मारलं आणि हे मारणाऱ्या सरचं नाव आहे जगन आणि करण. या 2 सरांनी सर खूप मारले सर. माझा नवरा तंगून गेला याच्या मारण्यापायी आणि धमकीच्या पायी आणि आपल्या जीवाची आत्महत्या करून घेतली सर विष घेऊन. काय करणार आता मी, कशी जगणार? माझं आता आपल्या पोचणारच होता घरी माझं स्वतः, तोच नाही तर मी कशी जगायची आणि मी काय करायचे. पोलिसांना कोणती धमकी दिली तुम्हाला? पोलिसांना धमकी दिली की तुम्ही गणात जर गुन्हा कबूल नाही केला तर तुला आम्ही वरतावर नेऊन लटकू मारेल, तुझा पूर्ण फॅमिली उचलून घेऊन जाईल, ही धमकी दिली सर. उलट लटकवेल आणि खूप मारेल म्हणून, तू गुन्हा कबूल कर, ह्या शब्दात धमकी देत होती सर मला बार आणि माझ्या धमकीनं माझा घरवाला पण आपल्या हाताने आत्महत्या करून घेतला कारण तो सहनच नाही करू शकला. त्याच्यासमोर सुद्धा उभं ठेव मला मारलंय की माझ्या बायकोला एवढं मारत आहे, मी काय करू शकलो नाही तुझ्यासाठी म्हणून खूप रडायचा आणि रडताच रात्री केव्हा काय औषध घेऊन घेतलं माहित नाही सर. आणि जेव्हा माझ्या अंगावर पोड लढा लागला का बाई झालं माझं संपलं, तुझ्यासाठी मी काय करू शकलो नाही, वाचून तर मरून गेला, कामाचं आहे म्हणून तू मरून गेला सर. कसं जगायचं आणि काय करायचं, मला न्याय पाहिजे सर. न गुन्हा असताना एवढं मारण्यात आलं, मला मारू आपण माझ्या मुलाला ना माझ्या घरवाल्याला, त्याचा काही गुन्हा नसताना सर जगन सरने खूप ठोकलंय सर, खूप मारलंय. तो बाजीराव पट्टा म्हणते ना, त्यांनी मला पण मारलं, माझ्या मुलाला ना माझ्या घरवाल्याला खूप अत्याचार झालाय. मला तुम्ही काहीतरी न्याय द्या सर. कोण होते? जगन सर, करण सर. दोन्हीने मारला नाही? हा, दोन्ही होते सर. सर आणि करण सर यांना मला त्यांचा निलंबित करायचा आहे सर. माझ्यावर खूप अत्याचार केलाय त्यांनी, की माझा गुन्हा काही नसताना खूप मोठा अत्याचार केला माझ्या घरामध्ये, अशी माझी आता दशा करून ठेवला. काय करायचं तुम्ही काही करा, कसंही करा, पण मला न्याय द्या आणि त्यांना दोघांना निलंबित करून टाका, हेच माझी आता तुम्हाला विनंती आहे सर. मी भारतभाऊ आत्राम, आदिवासी नेता. काल मला सूर्यभान रामा कोडापे हा मरण पावला याची जशी बातमी मला कळली आहे, मी या घटनास्थळी आलो तर यांची जे बातमी यांच्या घरी पाहिल्यानंतर असं वाटलं की याच्यावर खरोखर अन्याय झालेला बाई. या बाईच्यावर जो खोटा आरोप लावला आहे दीपक साहूने, हा खोटा आरोप लावून इथल्या गडचंदूरच्या पोलीस स्टेशनमध्ये याला जेव्हा नेऊन दिलं तर तिथल्याही पोलिसांनी कोणतरी जगन म्हणून आणि एक करण म्हणून ह्या दोघांनी त्या बाईवर म्हणजे मारहाण केली. तसं नियमामध्ये ते बसत नाही तरी मारहाण केली, पण आणि तरी ह्याच्या कुटुंबावर यांचा नवऱ्याचा कुठलाही दोष नसताना किंवा मुलांचाही कुठलाही दोष नसताना ह्या पोलीसवाल्यांनी या दोघांना मारहाण का केली या संदर्भात आमचे विचारणा चालू आहे. परत जे काही खोटा आरोप ज्यांनी लावलेला आहे शाहू म्हणजे दीपक साहू म्हणून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आम्ही करत आहोत. आणि याच्यात जर या पोलीसवाल्यांनी जे मारलं यांची सुद्धा कडक आहे, यांना निलंबित करण्यात यावं. आणि सदर यांची जे नुकसान झाली आहे, सदर रामा म्हणजे आपला सूर्यभान जो मरण पावलेला आहे, हा सूर्यभान मरण पावल्यामुळे यांच्या कुटुंबावर जो आघात झालेला आहे आणि हा आत्महत्याचा करण्याचा प्रवृत्त आहे पोलीसवाले आणि शाहू हे दोघांनी केलेलं आहे. यांना दोघांनाही निलंबित करण्याची मागणी आम्ही करत आहोत. आणि समजा या तात्काळ यांनी जर दखल घेतली नाही तर याचं भव्य दिव्य तीव्र आंदोलन करण्याचं आज इथं आवाहन करीत आहे.